सोलापूर जिल्ह्यातील एक लहानसं गाव नांदेश्वर. गावात राहणारा रघुनाथ पाटील, वय 38. पूर्वी गावातला प्रतिष्ठित शेतकरी. 2 एकर जमीन, कुटुंब, संसार, मानसन्मान, सगळं काही होतं. पण आयुष्य एका वर्षात पूर्णपणे उलटलं. सलग 2 वर्ष पाऊस नाही. पीक गेलं, कर्ज वाढलं, बायको आजारी पडली, मुलाचं शिक्षण बंद झालं आणि शेवटी एक दिवस शेतातच चक्कर येऊन तो कोसळला. डॉक्टरांनी तपासलं, हृदय फार कमकुवत झालंय, 2 ते 3 महिनेच आयुष्य बाकी. तो आवाज कानावर पडताच त्याला असं वाटलं, आयुष्य संपलंच आहे. घरी आल्यावर तो देवघरात बसून रडत होता. समोर स्वामी समर्थांचा फोटो होता. त्याने हातातली पूजा थाळी जोरात बाजूला फेकली. काय मिळालं मला तुझ्यावर विश्वास ठेवून? तुझी सेवा केली, व्रत केली, तरी माझंच आयुष्य तोडलंस. बायको शांतपणे म्हणाली, रघु, असे बोलू नकोस. तो किंचाळला, देव असेल तर आज माझं आयुष्य वाचवून दाखव. आणि त्याच रात्री त्याला तीव्र हार्ट अटॅक आला. त्याला तातडीने सोलापूर हॉस्पिटलला नेण्यात आलं. ऑक्सिजन, इंजेक्शन, सगळं सुरू झालं. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता काही मिनिटांचाच प्रश्न आहे. बायको, आई, मुलगा सगळे रडायला लागले. आईने फक्त एक शब्द उच्चारला, स्वामी समर्थ. रात्रीचे ठीक 9:40 झाले होते. ॲम्ब्युलन्स जोरजोरात हॉर्न वाजवत हॉस्पिटलच्या गेटमध्ये घुसली. सायरनचा आवाज रघुनाथच्या घरच्यांच्या काळजाचा ठोका चुकवत होता. रघुनाथ अर्धमेला अवस्थेत स्ट्रेचरवर पडलेला होता. डोळे मिटलेले, ओठ निळे पडलेले, नाडी जवळजवळ थांबलेली. डॉक्टर ओरडले, ट्रॉली, फास्ट. बायको मागे पुढे पाहू शकत नव्हती. आई थरथरत होती. मुलगा 14 वर्षांचा. बापाला त्या अवस्थेत पाहून दगडासारखा स्तब्ध उभा. 3 नर्सेस धावत आल्या. ऑक्सिजन मास्क लावला गेला. छातीवर इंजेक्शन टोचले गेले. डॉक्टरांनी फाईल पाहिली आणि हळूच म्हणाले, हृदय जवळजवळ बंद आहे. आजची रात्र फार अवघड आहे. हे ऐकून बायकोचा आवाज फुटला. आईने फक्त देवाकडे पाहिलं आणि तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, स्वामी समर्थ, माझा मुलगा वाचव. मध्ये सगळीकडे मशीनचे आवाज, बीप बीप बीप. तो आवाज जसा कमी होत चालला होता तसं प्रत्येक बीप आईच्या हृदयावर हातोड्यासारखा बसत होता. रघुनाथचा श्वास उघड्या तोंडातून तुटकतुटक बाहेर पडत होता. जणू प्रत्येक श्वास शेवटचाच आहे असंच काहीसं. डॉक्टरांनी दुसरं इंजेक्शन दिलं. नाडी थोडीशी वर आली, पण ती टिकली नाही. बाहेर सगळे कुटुंबीय देवळासमोर जमले होते. बायको जमिनीवर बसून फक्त एक शब्द उच्चारत होती, स्वामी, स्वामी, स्वामी. डॉक्टर हळू पावलांनी बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो गंभीर भाव पाहून सगळ्यांचं काळीज दडपलं. डॉक्टर म्हणाले, आता आम्ही प्रयत्न सगळे केले आहे. पुढचा 1 तास फार निर्णायक आहे. तयारी ठेवा. तयारी हा शब्द आईच्या कानात घुसताच ती भिंतीला टेकली आणि खाली कोसळली. त्या क्षणी बायकोने अचानक गळ्यातील मंगळसूत्र हातात घेतलं, डोळे मिटले आणि रडत म्हणाली, स्वामी, माझा नवरा आम्हाला परत द्या. मी आयुष्यभर तुझी सेविका राहीन. मी दारोदारी तुझं नाव घेईन, पण हा माणूस आम्हाला परत दे. आईने स्वतःचे केस पकडले आणि जमिनीवर लोटांगण घातलं. स्वामी,
मी तुझ्या दारी भिकारी आहे रे. मध्ये अचानक एक विचित्र शांतता पसरली. मॉनिटरवरची रेष सरळ झाली. 3-3-3. नर्सने घाबरत आवाज दिला. डॉक्टर, पल्स नाही आहे. डॉक्टर धावत आले. CPR सुरू झालं. छातीवर जोरात दाब दिले जाऊ लागले. इंजेक्शन, शॉक. आई बायको बाहेर किंचाळत होत्या. रघुनाथ सांगतो, त्या क्षणी मला असं वाटलं, मी देहातून बाहेर आलो आहे. मी स्वतःला खाली झोपलेलं स्पष्ट पाहत होतो. डॉक्टरांचा गोंधळ, नर्सेसची धावपळ, बायकोचा आक्रोश, सगळं दूरवर चालल्यासारखं वाटत होतं. आणि अचानक एक अतिशय प्रखर, शांत प्रकाश. त्या प्रकाशातून एक दिव्य व्यक्ती पुढे आली. काठी टेकलेली, डोळे करुणेने भरलेले, तेजाने पूर्ण भरून गेलं. ते म्हणाले, रघु, परत ये. अजून तुझं काम संपलेलं नाही. मी घाबरत म्हणालो, स्वामी, मी परत जाऊ शकत नाही. माझ्यात ताकद नाही. स्वामी हसले आणि छातीवर हात ठेवला. ताकद तू नाही, मी देतो. रात्री 2:10 मृतातून जीवन. त्याच क्षणी रघुनाथच्या छातीत जोरात हालचाल झाली. मॉनिटरवर रेष उडाली. बीप बीप बीप. नर्स जोरात ओरडली. पल्स आली, पल्स आली. डॉक्टर स्तब्ध झाले. कोणाच्याच चेहऱ्यावर शब्द नव्हते. आई जमिनीवर कोसतच म्हणाली, स्वामींनी दाखवलं. सकाळचे वातावरण शांत होतं. रघुनाथने हळूच डोळे उघडले. पहिली नजर, समोर स्वामींचा फोटो, जो आईने बाहेर लावला होता. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळूच पुटपुटला, स्वामी, परत आणलंत मला. डॉक्टर स्पष्ट म्हणाले, हा केस मेडिकल सायन्सला मान्य नाही. पण आज आम्ही देवावर विश्वास ठेवायला शिकलो. ही होती ती रात्र, 12 तास, ज्यात मृत्यू आणि स्वामी समर्थ आमने सामने उभे होते. आणि जिंकला भक्तीने. त्या क्षणी मला असं वाटलं की माझा श्वास थांबला. मी स्वतःला खाली झोपलेलं पाहत होतो. डॉक्टर माझ्या भोवती धावत होते. बायको रडत होती. पण माझं मन शांत होतं. आणि अचानक एक तेजस्वी प्रकाश. त्या प्रकाशातून एक अवाढव्य व्यक्ती पुढे आली. दंड हातात, अंगावर भगवी चादर, डोळ्यात अपार करुणा. ते म्हणाले, रघु, अजून वेळ आलेली नाही. मी थरथरत विचारलं, तुम्ही कोण? ते हसले, ज्याला तू आजही नावानं बोलावतोस. माझ्या तोंडून शब्द फुटले, स्वामी समर्थ. त्यांनी माझ्या छातीवर हात ठेवला आणि म्हणाले, तुझं आयुष्य संपलं नव्हतं. तुझा विश्वास संपला होता. आता परत जा आणि माझं नाव इतरांपर्यंत पोहोचव. त्याच क्षणी मी जोरात श्वास घेतला. डॉक्टर ओरडले, पल्स आली, पल्स आली. मध्ये आश्चर्याचा गोंधळ झाला. डॉक्टर म्हणाले, हे वैद्यकीय दृष्ट्या अशक्य आहे. पण मी जिवंत होतो. 3 महिन्यात मी पूर्ण बरा झालो. हळूहळू काम सुरू झालं. आज माझ्याकडे शेत आहे, कर्ज फिटलंय, मुलगा इंजिनियर आहे, बायको पूर्ण ब्री आहे. पण माझं खरं धन वेगळंच आहे. आज मी दरवर्षी अक्कलकोटला पायी दिंडी नेतो. मोफत औषधं वाटतो, गरिबांना अन्न देतो आणि रोज लोकांना एक सांगतो, मी मेलो होतो, स्वामींनी मला परत जिवंत दिलं. ही कथा फक्त एका माणसाची नाही,
ही हजारो भक्तांच्या आयुष्यात घडलेल्या चमत्कारांची एक झलक आहे.